नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट आलेला आहे. नारी शक्ती ॲप आता बंद झालेलं आहे आणि त्याच्यावर एक मेसेज येत आहे, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. तर आता प्रश्न असा आहे की अर्धवट फॉर्मचे करायचे काय, तर याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला या संदर्भातील माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आज सकाळीच आपण नारी शक्ती ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला दिसून येत होतं की नारी शक्ती ॲप हे बंद झाल्याचं दिसत होतं आणि त्यामध्ये नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड अशा प्रकारचा मेसेज रेड लेटरमध्ये देण्यात आलेला होता. परंतु हे जे नारी शक्ती ॲप होतं तर ते आता बंद झालेलं आहे, म्हणजे त्याच्यावर कोणताही फॉर्म आता स्वीकारला जाणार नाही. अशा प्रकारचं ज्यावेळेस आपण हे ॲप ओपन करतो तर त्यावेळेस या ठिकाणी मेसेज येत आहे, नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड. कोणताही नवीन फॉर्म ॲक्सेप्ट केला जाणार नाही. तर आता ज्यांनी फॉर्मच भरले नसेल तर त्यांनी काय करायचंय, तर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही नवीन वेबसाईट आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in, या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचे आहे, कारण ॲपवर आता इथून पुढे फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर महत्वाचं आहे की अर्धवट फॉर्मचे काय करायचे. आता बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहे, काहींचे फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहे, काहींचे सबमिट झालेले आहे, OTP पेंडिंग आहे. तर या कॅन्डिडेटनी नेमकं काय करायचं आहे, तर त्यांच्यासाठी मात्र हे ॲप सुरू राहील आणि त्याच्यामध्ये जे काही नवीन अपडेट असेल आपल्या फॉर्म संदर्भातलं तर त्याची माहिती देण्यासाठी मात्र त्या ठिकाणी एक मेसेजसाठी ते ॲप सुरू ठेवण्यात आलेलं आहे. परंतु नवीन फॉर्म तिथे भरला जाणार नाही आणि होऊ शकते हे अर्धवट फॉर्म जे काही भरले गेलेले आहेत तर त्यांचं अपडेट लवकरात लवकर त्या ठिकाणी मिळेल किंवा नाही ते माहिती नाही. त्या ॲपवरील अगोदर भरलेले सगळे काही फॉर्म होते तर त्या फॉर्मची तपासणी आणि स्क्रुटिनी सुरू आहे, त्यामुळे हे ॲप बंद करण्यात आलेलं आहे. तर आता अर्धवट फॉर्म भरल्याने 1-2 दिवसाची वाट बघा आणि त्या ठिकाणी नवीन अपडेट येतंय का आपल्या फॉर्म संदर्भातलं, इन रिव्ह्यू असेल किंवा ॲक्सेप्टेड अशा पद्धतीचं अपडेट येत आहे का. जर ते येत नसेल तर लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.org.in या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी राईट साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये जे तक्रार नोंदवा, कंप्लेंट करा या संदर्भातला ऑप्शन आहे, तर त्याचा वापर करा. त्या ठिकाणी कंप्लेंट नोंदवायची आहे की फॉर्म नारी शक्ती ॲपवर अर्धवट आहे, इन रिव्ह्यू मध्ये आहे किंवा जे काही कारण असेल ते सांगा आणि त्या फॉर्मचं मी आता काय करू किंवा मला या वेबसाईटवर फॉर्म भरता येईल का. तर अशा पद्धतीचं कंप्लेंट त्या ठिकाणी नोंदवा. त्याचबरोबर जे काही राईट साईडला कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे 181, तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा आणि आपला प्रॉब्लेम मांडा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सोल्युशन मिळेल. तर अशा प्रकारचं नवीन अपडेट या नारी शक्ती ॲप बाबत होतं. तर मित्रांनो, जे काही नवीन अपडेट येणार आहे तर त्याची माहिती आपणास आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येईल. त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर या संदर्भात येणारा कोणताही व्हिडिओ असेल तर त्याचं नोटिफिकेशन आपणास लगेच येऊन जाईल. धन्यवाद.